श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर वटपौर्णिमा म्हणलं तर सर्वच बायकांचा म्हणजे महत्त्वाचा सण असतो, वतीचा सण असतो. तर त्यासाठी त्यांना छान असं सजावं लागतं वटपौर्णिमेच्या दिवशी. तर त्यासाठी मी ती साडी काढली होती, म्हणजे माझी पूर्वतयारी सुरू होती. तर साडी काढली, मॅचिंग पेटीकोट काढला आणि ब्लाऊज सर्वच मी ते काढून ठेवलं होतं. कॉन्ट्रास्टमध्ये मी ब्लाऊज शिवलेलं होतं, कारण पीस साडीतला म्हणजे सेमच होता. तरी ते मी घरातच माझ्या कोऱ्या बांगड्या होत्या, तर मग मी त्याच म्हणजे घालायला काढल्या, म्हणजे घेतल्या होत्या. आणि ते तिखट काढलं होतं, धने भाजले, खोबरं आणि थोडे तीळ आणि ते कांदा भाजला, कोथिंबीर आणि जी डाळ असते पुरणाची, तर पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता. तर पीठ चुरून ठेवलं आणि हे अगोदरच मी पुरण केलं होतं आदल्या दिवशी वटपौर्णिमेच्या. तर नंतर म्हटलं सकाळीच खूप घाई होती, त्यामुळं मग अगोदरच पुरण करून ठेवलं. आणि इथे जे तिखट होतं मी भाजून घेतलेलं, तर ते मला मिक्सरमधून काढून घ्यायचं होतं. तर लसूण टाकला त्यामध्ये, आणि लसूण थोडा फोडणीसाठी पण थोडा खलबत्त्यामध्ये कुटून घेतला. आणि इथे सार बनवायचा होता मला. तर सार आमच्या इकडं आम्ही सार म्हणतो किंवा आमटी पण म्हणतात. तर इथे कढईमध्ये तेल टाकलं, छान असं तेल गरम होऊ दिलं आणि त्यानंतर मोहरी टाकली, जिरं टाकलं, छान असं तडतडू दिलं. ते मोहरी छान अशी तडतडल्यानंतर मग छान अशी मोहरी तडतडल्यानंतर मग त्यामध्ये लसूण टाकला तळण्यासाठी, आणि लसूण छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळू दिला. आणि तर इथे छान असा कोथिंबीर आणला होता श्रेयाने. तर ताजा कोथिंबीर होता, हिरवागार आणि गावरान होता. आणि तर मग इथे लसूण तळला आणि त्यानंतर मग थोडी हळद टाकली त्यामध्ये, आणि जो मसाला होता काढून घेतलेला मिक्सरमधून, तर तो यामध्ये तळण्यासाठी टाकला. तर छान असं तेल सुटलं होतं मसाल्याला. तर खूप छान अशी आमटी झाली होती. तर छान असं तेल सुटल्यानंतर मग मी त्यामध्ये थोडं जे भांडं असतं आपलं मिक्सरचं, त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि ते यामध्ये आणखी टाकून घेतलं. आणि जे येळवणी असतं, आपण पुरण करतो, डाळ शिजवतो, हे पाणी निघतं येळवणी, तर ते यामध्ये मिक्स करून घेतलं. आणि आणखी यामध्ये पाणी टाकलं थोडं. तर खूप छान आमटी झाली होती. तर इथे आमटीला बघू शकता, खूप छान अशी तर्री आली होती. आणि त्यानंतर मग मी कोथिंबीर टाकून घेतला त्यावरती बारीक चिरून. तर खूप छान आमटी झाली होती. तर त्यानंतर मग जे पुरण केलेलं होतं मी, तर त्यामध्ये विलायची आणि जायफळ टाकायचं राहिलं होतं. तर मग इथे विलायची फोडून घेतली आणि त्यामध्ये विलायची तशी कुटता येत नाही, तर थोडीशी साखर टाकली. तर साखर टाकून बारीक करून घेतली विलायची. आणि इथे जायफळ घेतलं, थोडं जायफळ टाकलं किसून. तर जायफळ आणि विलायची खूप छान टेस्ट लागते पुरणाची. तर गूळ टाकून पुरण केलं होतं मी, गुळाचं पुरण. तर 1 ग्लास डाळ आणि 1 ग्लास हरभऱ्याची डाळ आणि 1 ग्लास गूळ घेतला होता. तर इथे छान अशी उकळी आली होती. आणि एकीकडे भात पण शिजत होता, भाताला पण जिरा राईस भात केला होता. तर पुरणाचा व्हिडिओ मी डाळ शिजवण्याचा, पुरण करण्याचा व्हिडिओ काही घेतला नाही, म्हटलं मोठा होईल. तर भात माझा स्वयंपाक तिकडे तयार झाला होता. आणि त्यानंतर मग मला पूजेसाठी जायचं होतं. तर मग हे ताट काढून ठेवलं होतं मी. तर हे ताट मी आदल्या दिवशीच काढलं होतं. तर पाणी नंतर घेतलं मी लोट्यामध्ये, तांब्यामध्ये. तर एक फुलं छान असे जे ओटीचं सामान असतं ते, हळकुंड, खारीक, खोबरं, बदाम, सुपारी, ते सर्व घेतलं होतं. 2 पानं आणि वस्त्रमाळ, 2 पानं, त्यावर सुपारी, 1 रुपयाचं नाणं असं, आणि बांगड्या जे माझ्याजवळ होतं, बांगड्या होत्या, जोडे होते. तर इथे सर्व घेतलं होतं मी. आणि त्यानंतर मग माझा काही असा लुक होता साडीचा,
साडी नेसल्यावर. तर आणि फोटो काढले आम्ही काही. आणि त्यानंतर मग वडाची पूजा करण्यासाठी गेलो. आणि इथे छान असे सात हे घेतले फेरे, 7 फेरे मारले आणि पूजा केली. 7 फेरे मारले आणि खूप साऱ्या अशा मैत्रिणी आल्या होत्या. तर आम्ही सर्वांनी फोटो काढले. तर असा काही वट पौर्णिमेच्या दिवशीचा व्हिडिओ होता. तर कसा वाटला मला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grabbed my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name, crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. Every step a beat we can make. Life's a tune, sing it till we break. Concrete warm under my bare feet. Crowds moving like a heartbeat. Skipping stones in city streets we find. Let's write a new story, leave the old behind. Someone's cooking love in the air, I swear. Every spark in their voices shows they care. Colors splash like secrets on these walls, while laughter echoes through the halls. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. Every step